आणि मग चला इतक्या वर्षांनी मुलगा झाला, आनंद झाला, म्हणून माझं नाव आनंद ठेवलं. दुसऱ्या ज्यांच्याकडे त्यांनी पत्रिका दाखवल्या ते म्हणे यांचा संसार होऊ शकत नाही, तर यांचं पुढं म्हणजे पॉसिबलच नाहीये. म्हणजे मला माझ्या ज्योतिष शिकवणाऱ्या गुरूंनी सांगितलं होतं की अरे इतकी भयंकर पत्रिका आहे की तू सुखी राहू शकत नाही. असा पहिलाच पॉडकास्ट आहे जिथे तुम्ही दोघं एकत्र आहात. प्रेम द्या, प्रेम मिळवा, काय अवघड नाही. एक मराठीत म्हण आहे, आवड असली की सवड मिळते. ते म्हणजे कुटुंबाला वेळ देणं. नाहीतर तुम्ही नुसतेच पैसे कमवताय आणि तुमच्या कुटुंबाला वेळ देत नाही, तर त्या करोड रुपयाला काही व्हॅल्यू नाही. पाया मजबूत असेल तर आयुष्यात तुम्ही सक्सेसफुल होता. पण मला वाटतं की मी माझ्या पुढच्या पिढीला, माझे जे आनंदी आहेत त्यांना एक मात्र कायम ॲडवाइस देतो, कर भला तो हो भला. आणि न वळल्यामुळे आयुष्यामध्ये सक्सेस मिळत नाही. मग आपण कुठे बरं वळतो? आपण वळतो वास्तुशास्त्राकडे, आपण वळतो ज्योतिषशास्त्राकडे. आणि ही दोन्ही नावं घेतली की एकच नाव आपल्या समोर येतं, ते म्हणजे आजचे आपले अत्यंत महत्त्वाचे, सुप्रसिद्ध, नुसते भारतातच नाही तर परदेशात देखील सुप्रसिद्ध असे आदरणीय श्री आनंद पिंपळकर सर. की तुमच्या पावलावर पाऊल टाकत पुढची पिढी म्हणजे आदरणीय प्रणव पिंपळकरजी, एक खूप छान ॲक्टर ते झालेले आहेत. खूप चांगला प्रवास असा आहे. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला इथे आलेला आहात. म्हणजे लाईफमध्ये आपण पैसे मिळवू, गोष्टी मिळवू, बाकी सगळं मान सन्मान मिळवू, पण ॲट द एंड ऑफ द डे व्हॉट यू एक्सपिरियन्स इज व्हॉट मॅटर्स. सो अकॉर्डिंग टू यू प्रणव, तुला काय वाटतं की एक्सपिरियन्स म्हणजे आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, तुला समाधान कोणत्या गोष्टीचं म्हणशील तू? म्हणजे आता असं कन्सिडरिंग माय एज, मी हो. खूप यंग आहे, जरी मी असं म्हणूनच थोडा मी तुला हा हे प्रश्न वाटलो. विचारलाय. कारण ग्लॅमोवेल आपली फिलॉसॉफीच यंग एज वरती आहे. ओके, सो समाधान म्हणजे असं एखादी कुठली गोष्ट आपण अचीव्ह केली की वी फील व्हेरी सॅटिस्फाईड आणि वी फील व्हेरी नाईस. सो असं काही एक हे नाहीये की बाबा हा हे केलं आणि मग मला खूपच असं म्हणजे मला तुमचा प्रश्न एकदा नीट सो हे करा, समाधान frame म्हणजे नॉट मेटेरियल लाईफ. सो तुला हा प्रश्न विचारण्यामागे एकतर नवीन पिढी काय विचार करते, दुसरं म्हणजे तू वडिलांना किंवा फॅमिलीमध्ये इतकं छान वातावरण बघून बघून कोणत्या गोष्टीला व्हॅल्यू करतोयस आज लाईफमध्ये. सो ते मला बघायचं होतं की लाईफमध्ये तुला कोणत्या गोष्टींनी तृप्ती जास्त मिळते, की हां हे झालं चला. व्हॉट यू रिमेंबर ॲट द एंड ऑफ द डे. समजा आपल्याला खूप अवॉर्ड्स मिळतात, खूप पैसे मिळतात, आपल्याला ते नाही लक्षात राहत, पण तो कुणी दिला एखादं हे कौतुक जेव्हा आपल्या घरचे सगळे करतात ना, तेव्हा ते खूपच छान वाटतं. कारण आपले मम्मी पप्पा आपल्यावरती प्राऊड फील करतात, ह्याच्यापेक्षा अजून काय समाधान आहे. किंवा आपल्या घरचे आपल्यावरती एवढं जीव ओतून की बाबा तू काहीतरी अचीव्ह केलं आणि मग त्याचं ते कौतुक केलं जातं. म्हणजे 10 मित्र करणारे कौतुक वेगळे, पण माझ्या आई वडिलांनी किंवा सईनी किंवा ईशानी कौतुक केलं ते वेगळं. तर म्हणजे ते सगळं बॅलन्स आउट होतं. तर असं आहे म्हणजे एखादी गोष्ट जरी तुम्ही कुठली अचीव्ह केली आणि त्याचं तुमचं कौतुक जर का केलं गेलं आणि ते ज्या पद्धतीने ते करतात की बाबा नाही म्हणजे असं वाटतं की हा बाबा कुठेतरी आता सासू सासरे पण करतात ना कौतुक. सासू सासरे हो, माझ्यापेक्षा जास्ती सासू सासरे लाड करतात त्याच्यात. ते करणारच. आता इतकं छान हे आहे. त्यामुळे ह्याच्यातला भाव किती छान आहे. पण जसं आपण म्हणतो भाव विचार वाणी क्रिया एक पाहिजे, तर यातला भाव इतका गोड वाटतोय मला की लाईफमध्ये 100 लोक येऊन कौतुक करू देत, पण माझ्या आई वडिलांना मी आवडतोय, माझ्या आई वडिलांच्या ह्याला मी खरा उतरतोय आणि तिथनं मला पोच पावती मिळते, याला तू जास्त व्हॅल्यू करतोस. हे सगळ्यात म्हणजे मला जास्त असं वाटतं जेव्हा फर्स्ट टाइम आम्ही आलोय माझ्या राशीलाच्या शूटच्या वेळेस होतो ना, तेव्हा मम्मी पप्पांनी मला ओळखलंच नव्हतं. कारण मी जेव्हा आलेलो तेव्हा कसं होतं, लाईक आय वॉज व्हेरी काय व्हेरी नॉर्मल. म्हणजे हेअरस्टाईल नव्हतं केलेलं, मेकअप नाही, काही नाही. जेव्हा माझं हेअरस्टाईलिस्टनी प्रॉपर हेअरस्टाईलिंग केली, मेकअप झाला, मला अजून आठवतं हे लोक आले, म्हणजे ह्यांची रिएक्शन आहे ना, म्हणजे पहिल्यांदा कळलंच नाही कोण आहे. मग अरे आपले इकडे, अरे म्हणजे हिरो मटेरियल आहे, गबाळा वाटायचं. त्यांची जी आता एक्साइटमेंट होती ती त्यांच्या चेहऱ्यावरती दिसलेली. म्हटलं अरे वाव, म्हटलं नाही. पण आता विषय असा होता की तुम्ही अमेझॉन प्राईम वरती तो मूवी बघा, त्याच्यामधला तामझाम बघा. आता तेव्हा आय वॉज वॉट 18-19 इयर्सचा असेल मी. आता एक तर रिस्पेक्ट असती आणि एक हे असतं. तर कसं असतं की बाबा लॉट ऑफ पीपल, खूप मोठा क्राऊड आहे, त्याच्यामध्ये काही रोमॅन्टिक सीन द्यायचे आणि बॅक ऑफ द माइंड एक असतं की यार आपले आई वडील तिथं बसले. आता किती काही झालं, किती मॉडर्न झालो आपण, तरी म्हणजे नाही, मी म्हणजे डिरेक्टर सरांना साईडला घेतो, म्हटलं पप्पांना नाहीला सांगा जावा इथं.
त्यांना सांगायचं झालं. म्हणजे काय होतं कुठेतरी बर्डन नाही, पण एक रिस्पेक्ट असते, एक संस्कार जे आपल्यावरती त्यांनी केलेले असतात ते कुठे ना कुठेतरी येतात. नंतर पडद्यावर बघितलंच की पण ते पडद्यावरती बघा नाही, ते काय होतं, ते समोर असलं ती थोडी भीती वाटते. म्हणजे आता पण इथे बसलेलो आहे ना, तर आय बी इन माय दिस थिंग ओनली, पण हे गेल्यानंतर आपण जर काही इंटरव्ह्यू केला तर तो वेगळा होईल, अजून एक वेगळा इंटरव्ह्यू होईल किंवा अजून एक वेगळा पॉडकास्ट होईल. तो That's so nice of you, but that's एक so आदरयुक्त जे म्हणतो ना आपण, तसं आहे. हो, and that's the core values. I feel that is what is giving you a strong foundation again. So ऑडियन्सला, म्हणजे जसं माझा ऑडियन्स आहे त्याला आम्ही वेलनेस टिप्स, वेलनेस ॲक्टिव्हिटीज, वेलनेस गोष्टी ह्या जास्त सांगतो. सो जसं मी ऐकते व्हॅल्यूज बेस्ड लाईफ तर भरपूर छान आहे, ते स्ट्रॉंग आहे. बट जेव्हा रुटीन लाईफ आपण म्हणतो, सो हाऊ डज युअर डे लुक लाईक? म्हणजे जर आता मी म्हटलं की तुमचा पूर्ण दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसा दिसतो, किंवा काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही करताच आरोग्यासाठी? आता बघा, हे मॅनेजच करतो आपण साधारणपणे 7 दिवसामध्ये 4 ते 5 दिवस. मी घर बांधल्यानंतर पहिली बाबांची मूर्ती स्थापन केली आणि दुसरं काय केलं तर जिम बांधली. एकदम टॉप फ्लोअरला जिमची मशिनरी. आता ठीक आहे, माझ्या वयानुसार माझा असा सगळं गणपती बाप्पा झालाय, परंतु अजूनही तास 2 तास मी वर्कआउट करतो. आणि बस मग वर्कआउट केलं, प्रॉपर ब्रेकफास्ट केला की मग आपलं दिवसभराची जी कामं असतात ती करणं. आणि काही झालं ना तरी सुद्धा मी तुला सांगतो, मी घरी येतो. म्हणजे बाहेरगावचे दौरे असले 5 दिवसापेक्षा जास्त असेल तर मी माझ्या मिसेसलाच घेऊन जातो किंवा हा असतो माझ्या बरोबर. आणि एरवी असेल मुंबई वगैरे तर आम्ही जाऊन घरी येतो, पण मी कुठे शक्यतो राहायच्या भानगडीत पडत नाही. आणि जर राहिलो तर बरोबर माझी फॅमिली असते. त्यामुळे कुटुंब आणि ओव्हरऑल म्हणजे आता तसं जर बघायला गेलं तर ही लाखोची लोक आहेत माझी, हे माझं कुटुंबच. आज जेव्हा मी जातो कुठं तेव्हा मला पण रडू येतं. म्हणजे कोणी असं प्रेमाने जवळ आलं की मला त्याच्यावरती माया फुटते. कारण आता तुला आश्चर्य वाटेल की तुझं हे पाहून सुद्धा मला असं ऊर भरून आलं. अरे केवढंच लेकरू आहे, आता ते केवढंच नाहीये पण ते केवढंच दिसतंय. पण हे केवढंच जीव या एक लक्षात घ्या. पैसे जगात असंख्य लोकांकडे, करोडो रुपये आहेत, आकली नाहीत ना लोकांना ते कुठं वापरायचे. त्यामुळं तुझं कौतुक आहे. आणि त्यामुळे मला सुद्धा लोक काय तर जळतात. आपल्याकडे आहे ना, आपल्याकडे एक भारतीय प्रवृत्ती वाईट नाहीये, ती कदाचित जळण्याची प्रवृत्ती, पाय खेचण्याची प्रवृत्ती, ती जर सोडली ना तर एकमेकांना प्रोत्साहन दिलं तर तुम्ही कुठे पोहोचा. अगदी बरोबर. त्यामुळे हे पाहून सुद्धा माझे ना ऊर भरून आलं. किती छान आहे, किती छान केलंय, वा वा, कौतुक आहे. थँक्यू सो मच. मला पण म्हणजे जेव्हा तुम्ही फिरत होता, सगळं सेंटर बघत होता, म्हणजे मला पण एक वेगळी मॅग्नेटिक पर्सनॅलिटीची जाणीव झाली की जी खूप सपोर्टिव्ह आहे, जी म्हणते की अरे मी हे देतो तुला, तू हे बोलव, हे कर, तू हे केलंस इतकं छान. खूप म्हणजे काय म्हणतो, एक वेगळा ऑरा आहे तुमचा आणि गिव्हिंगची प्रवृत्ती भरपूर छान आहे तुमची. त्यामुळे खूप छान वाटलं. आणि मला आठवते की ऑलमोस्ट 5,000 पेक्षा जास्त लोकांपर्यंत तुम्ही समाजकार्य केलेलं आहे आज. भरपूर. अगं ते तुला सांगतो, कोविड काळामध्ये मी शेवटी माझी मिसेस मला म्हटली आता सगळ्या एफडी मोडल्यात, आता मोडायला फक्त सोन आहे माझं, ते पण मोडून टाका आणि मग करा म्हणे काय करायचं ते. म्हणजे ती पण तयारी होती. आम्ही जवळजवळ, मी चित्रपट काढला त्यावेळेस मी बघितलं की जे बॅक आर्टिस्ट असतात, लाईट धरण्यापासून ते टेक्निशियन्स बिहाइंड द कॅमेरा वाले टेक्निशियन्स, प्लस जे नाटक करतात, नाटकांमध्ये नेपथ्य ठोकतात, पडदा ओढणारे, ही सगळी जी मंडळी आहेत किंवा ही सगळी जी लोक आहेत, कोविड मध्ये खूपच वाईट हाल झाले होते खूप लोक. आम्ही त्यावेळेस 5,000 लोकांचे विमा केले आणि आमची इच्छा नव्हती की त्या विमे त्यांना मिळावेत, म्हणजे कोणी मारावं आणि त्यांना, पण तरी सुद्धा 4-5 लोकांना त्याचा फायदा झाला, त्यांच्या मागच्या फॅमिलीजला. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी वसई विरार भागामध्ये काही गावं आम्ही दत्तक घेतली होती, त्यांना जेवण आमच्याकडनं होतं. आणि खूप म्हणजे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये मला 5 लाख रुपये दिले होते. आणि मग त्याच्यात आणखीन रक्कम टाकून परत, म्हणजे जवळजवळ आम्ही त्यावेळेस नाही म्हटलं तरी 60-70 लाख रुपये खर्च केले केवळ समाजकार्यासाठी. असंख्य लोकांचे बँडवाले माहिती तुम्हाला, लग्नात जे बँड वाजवतात त्यांना सुद्धा आपण प्रॉपर म्हणजे धान्याचे किट्स वगैरे, पूर्ण धान्याचं राशन किट पुरेल एवढं सगळं, अंगावर फटके मारून घेणारे ते पोतराज, त्यांच्या आपण खूप म्हणजे जेवढं. आणि हे सगळं करत असताना आपण कुठेही जाहिरात केली नाही, परंतु नंतर मग आता हे आपोआपच मग माहित होत गेलं. आता तुला सांगतो, ते आपल्याकडे देवी बसतात तर सगळेजण ते मुलींचं पाद्यपूजन करतात. तर आम्ही एक कल्पना लढवली की अरे चांगल्या मुलींचे तर सगळेच करतात. मग आम्ही काय केलं, बुधवार पेठेमध्ये जे देवदासी आहेत ना त्यांच्या मुली गोळा केल्या. आज आमचं 7वं वर्ष आहे. तुला सांगतो, आज गेलो नाही तर ते आठवण काढतात अशी परिस्थिती. लहान लहान मुली येतात, आम्ही भरपूर खाऊ बिऊ त्यांना भरपूर देतो, त्यांचं पाद्यपूजन करतो.
खूपच सुरेख. म्हणजे असं आम्ही बघा जे कचरा वेचतात ना, कचरा वेचतात एका संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्या कचरा वेचक स्त्रियांचा फॅशन शो ठेवला होता. फॅशन आणि यू वोंट बिलीव्ह की त्या फॅशन शो मध्ये ना तुम्ही ओळखू शकणार नाही. शकत नव्हते की हे कचरा वेचणारी बाई इतक्या देखणे दिसत होत्या क्या त्या. बात. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एवढ्या कलागुण होते की ते चालणं बिळणं अगदी त्यांनी लगेच आत्मसात केलं. त्यांना प्रॉपर ग्रूमिंग वगैरे केलं आपण. 1-2 दिवसाचा वर्कशॉप टाईप ठेवला. म्हणजे नॉर्मल व्यक्ती जे ह्या फील्ड मध्ये ते पण एवढ्या पटकन ग्रास्प करणार नाही तेवढ्या पटकन त्यांनी ग्रास्प केलेल्या सगळ्या महाराष्ट्राची शौर्य सुंदरी आम्ही अस्तित्व कला मंचाच्या वतीनं घेतली. अच्छा. ज्यांचे पती शहीद झालेले आहेत हा. त्या स्त्रियांना विधवा म्हणून गणलं जातं. पण शास्त्र असं सांगते की त्या विधवा नाहीयेत. अच्छा. त्यांचा पती जरी युद्धात गेलाय तरी त्या सधवा आहेत किंवा सवाष्णच आहेत. मग त्यांना आम्ही त्यांची एक शौर्य सुंदरी एक कार्यक्रम, त्यामुळे जगावेगळ्या अशा प्रकारचे काही काही कार्यक्रम आम्ही काही संस्थांना मदतीला घेतो. जसं अस्तित्व कला मंच असेल किंवा अन्य काही संस्था आहेत. कारण हे एकट्याला करण्यासारखं काम नाही, त्यामुळे यांना घेऊन आपण कामाची व्याप्ती भरपूर मोठी आहे. बरोबर. देण्याची वृत्ती भरपूर मोठी आहे. आणि मला वाटतं जन्म जसं तुम्ही स्टार्टिंगला सांगितलंय का पर्पजनीच तयार झालेला आहे. हे सगळं होत असताना एक छोटासा आमचा सेक्शन असतो ज्याच्यामध्ये आम्ही ऍक्ट करायला सांगतो किंवा आपलं ग्लॅमोवेल फिलॉसॉफी असल्यामुळे. सो मग मला आवडीचा विषय येतो पप्पांच्या. एक छोटस ऍक्ट काय तुम्ही दोघं आम्हाला करून दाखवाल अशी आमची इच्छा आहे. मला विषय दिला तर करू शकू आपण. सो फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हणतो की एक काय म्हणतात एक व्यक्ती आहे. आता प्रणव हा तुमचा मुलगा नाहीये. प्रणव हा एक व्यक्ती आहे ज्याला लाईफमध्ये चॅलेंजेस आहेत. त्याला ऍक्टिंग पण करायची आहे आणि समजा त्याला लाईफ मधले जॉब पण करायचा आहे. असं आपण असं करूयात का तो पप्पा होईल मी प्रणव होईल. नाही नको, ते मला ते जमणार नाही. पप्पांसमोर माझी ऍक्टिंग काही निघत नाही किती काही केलं, कारण पप्पांची ऍक्टिंग किंवा पप्पांचा जो अभिनय तो खूपच उच्च दर्जाचा आहे. कारण त्यांनी करंडक वगैरे केलेले आहेत वेन ही वॉज इन हिज कॉलेज टाइम्स. त्याच्यानंतर मी अभिनय नाही करत ग, हा म्हणतोय अभिनय ना, पण मी अभिनय नाही करत, मी जगतो. माझा धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज चित्रपट येतोय, त्याच्यामध्ये जंजिरेचा सीन आहे आणि मी एक ब्राह्मणाची भूमिका केली आणि त्याला उचलून असा फेकतात दरबाराला. आता ते आनंद पिंपळकर वय वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून लागेल असं चापकानी मारायचे त्याच्या. आणि कमलेश सावंत आहे, त्याच्यानंतर तो सिंगम मधला इन्स्पेक्टर तो आहे, पवन शर्मा, मोठी स्टार कास्ट आहे. आणि त्यांना ते चापकानी मारायचं होतं, त्यांनी तो हिरवा चाबूक घेतला का तर गुरुजींना लागेल. अरे म्हटलं घे ओरिजिनल. पहिल्या टेकला त्याच्यात जे घुसलो ते जवळजवळ पहिला टेक झाल्यानंतर 30 सेकंदापर्यंत सगळं स्तब्ध होत. म्हणजे कट म्हटल्यानंतर एव्हरीबडी वॉज लाईक काय झालं, काय झाला, थांबले, उभे पळत पळत गेले आणि टाळ्यांचा कडकडाट होता. स्टँडिंग ओवेशन इन्क्लुडिंग ऑल दिस बिग बिग आमचे मेन प्रोड्युसर, त्यांनी एवढी जोरात मला मिठी मारली की माझं अंग दुखायला लागलं आणि वातावरणात एकदम म्हणजे मला असं वाटतं मी ते जगतो. बूम झालं. म्हणजे सगळ्यांचे परफॉर्मन्सेस त्याच्यानंतर एवढे अपग्रेड झाले, एवढे अप झाले की अरे आपल्याला ह्यांच्याच एनर्जीनी करायचं आणि एवढ्याच ताकदीने आपल्याला उतरायचंय. असं आहे ती भूमिका जगतो. आता माझं स्वामी शक्ती म्हणून एक गाणं आलंय, त्याच्यामध्ये 75 वर्षाच्या म्हाताऱ्याची भूमिका केली. आमचं जे चॅनल आहे आनंद पिंपळकर आनंदी वास्तू, त्याच्या माध्यमातून आपण खूप सारी धार्मिक गाणी आणतो, सकारात्मक विचार हे करतो. हे करण्यामागे असा हेतू आहे की गुलशन कुमारजी गेले त्याच्यानंतर कोणीच आध्यात्मिक गाणी आणली नाही. आम्ही जवळजवळ 40 एक गाणी आता सुरुवात केली. खूप सुरेख आहे, कारण मला आठवतंय दिवाळीमध्ये सुद्धा आता आम्ही सुद्धा काही काही गोष्टी प्रथा माहितीच नाहीये आपल्याला. मग जेव्हा आम्ही गुगल करतो किंवा युट्यूबला हे करतो तेव्हा पहिलं नाव जे येतं ते आनंद पिंपळकर. बस एवढंच एक म्हणजे इतकं छान आहे हे कार्य जे तुम्ही करताय, कारण पुढच्या पिढीपर्यंत हे पोचणं आणि कुणीतरी त्यातला खरा जाणकार जो खरं सांगू शकेल, ती मुळं जपता आली पाहिजेत आपल्याला. बरोबर. मेन म्हणजे मी अजून एक मला सांगायला आवडतं की काय होतं, घरी पप्पांकडे एवढं नॉलेज आहे, त्यामुळे आजकाल काय झालंय, इंस्टाग्राम वरती माझे बरेचसे मित्र अरे मला हे सांग, म्हणजे नाही का कुठली तरी रॅन्डम रील बघायची की ज्यांना अर्ध हळकुंडाने ती म्हणजे हाफ नॉलेज इज व्हेरी वर्स्ट. अर्ध नॉलेज घेतात. नाही मला त्यांनी सांगितलं, म्हटलं अरे पण तुझे डिटेल्स आहेत का त्याच्याकडे, तू आपलं नॉर्मल बघितलं आणि ते केलं आणि त्याचे तुला खरंच काय फायदे होत आहेत का, किंवा ते कितपत ते खरं आहे कितपत खोट आहे, तू त्याच्यामध्ये खोलात अभ्यास केला का. मोठ्या प्रमाणावरती हे ऍस्ट्रोलॉजरचं पेव फुटलं आणि काही सांगतात. ब्लाइंडली बिलीव्ह करतात हे, म्हणजे ब्लाइंडली बिलीव्ह तुम्ही बिलीव्ह करा, बट ऍटलीस्ट मेक शुअर की ते एक ऑथेंटिक माणसाकडनं आलेले. किंवा आय सी माझ्यापेक्षा जे यंग मुलं आहेत म्हणजे 17-18चे, ते आपले नॉर्मल रील वरती दुसऱ्यांचं घेऊन हे सांगतात
आणि ते त्याचा पोरखेळ केला आणि त्याच्यामध्ये मला कुठंतरी असं वाटतं की ते शास्त्राची नाही का खिल्ली उडवली जाते किंवा मस्करी केली जाते. तर याच्यावरती पण माझ्या पप्पांसोबत खूप वेळ नाही का असं की आर्ग्युमेंट्स होतात किंवा पप्पा यंग पिढीला, कारण जे काही तुम्ही जर का आपले हे पाहिले काय त्याला म्हणतो रील्स म्हणा, रील्स पाहिले किंवा काही व्हिडिओज बघितले, त्याच्यामध्ये तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर आजची जी पिढी आहे, जी यंगर जनरेशन आहे, त्यांना धरूनच आपले सगळे व्हिडिओज असतात. म्हणजे ज्याला सायंटिफिक रिझन पण दिलं जातं आणि त्याला अर्थपूर्णपणे ते रील्स केलेले असतात की बाबा ह्याच्या मागे याचा अर्थ हा असा आहे. तुम्हाला म्हणजे लक्षात आलं पाहिजे की तुम्ही जे करता ते का करते आणि त्याच्या मागचा ऍक्च्युअली सायन्स काय आहे. तुम्ही आपलं आलं, कोणी सांगितलं, केलं, इट वॉन्ट म्हणजे लोकांनी ते खरं अवॉइड केलं पाहिजे लोकांनी. आणि मिमिक्री अवॉइड केली पाहिजे. यू हॅव टू स्टडी इट, अंडरस्टँड इट, देन प्रॅक्टिस इट, जसं आपण इंटर्नशिप म्हणतो. आणि त्यानंतर त्याचा उपयोग झाला पाहिजे. तसंच मी सांगू इच्छिते थोडंसं प्रोलक्स बद्दल की ग्लॅमोवेल फिलॉसॉफी पण 2006 पासून मोर दॅन 5000 क्लायंट केस स्टडीज करून आपला पेटंट आहे, कॉपीराईट आहे आणि त्यावरची ती 25 पुस्तकं आणि शिवाय मोबाईल ॲप आहे. तर तो सुद्धा आपण आणलेला आहे. आणि कुठेतरी जसा आता हा विषय झाला की कुठेतरी जेव्हा डायल्युशन होतं बाकी लोकांचं, त्याच्यामुळे खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे मला पण असं वाटतं की आपली पण ही अशी जबाबदारी आहे की आपण राईट गोष्टी लोकांसमोर आणल्या पाहिजे, राईट गोष्टींना प्रमोशन दिलं पाहिजे, राईट गोष्टींना चालना दिली पाहिजे. आणि इतकं सगळं तुम्ही ऑलरेडी करता आहात आणि तुम्ही सगळं अचीव केलेलं आहे लाईफमध्ये. हे करत असताना तुम्ही जो वर्क लाईफ बॅलन्स आणि वर्क फॅमिली बॅलन्स आणि शिवाय एकमेकांमधली हार्मनी जी मेंटेन केलेली आहे ती बघून आत्मा तृप्त होतो. अरे क्या बात. तो एक विटनेसिंग फॅक्टर बनतो आमच्यासाठी. सो खूप छान वाटलं मला की तुम्ही दोघंही इथे आलात आणि तुमच्या दोघांची मला खूप दिवसांपासून एकत्र मुलाखत घ्यायची होती. मला वाटतं पहिलेच पॉडकास्ट जिथं आम्ही म्हणजे पप्पा आणि मी एकत्र आहोत. नाहीतर युजली काय होतं, पप्पांचं एकदा वेगळं होतं, मग माझं वेगळं केलं जातं. बट दिस इज लाईक मला पण काहीतरी एक वेगळा न्यू एक्सपिरियन्स होता. कारण युजली मी जरी बोलका असलो तरी पप्पांसमोर थोडा की हा ठीक आहे पप्पा आहे त्यामुळे कशाला आपण बोलायचं असं असतं. बट हा तुम्ही खूप बोलकं केलं मला सुद्धा पप्पांसमोर. सो दॅट्स द व्हेरी नाईस. आणि एक असा हा ग्लॅमोवेल पॉडकास्ट झाला आपला. त्यामुळं मला खूप छान वाटलं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याकडे आलात. खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप सुंदर, खूप सुरेख, खूप एफिशियंट आणि खूप इफेक्टिव्ह टिप्स तुम्हाला आज मिळाल्या असतील ऑन वेलनेस, ऑन ग्लॅमोवेल फिलॉसॉफी, ऑन युअर फॅमिली बाइंडिंग्स. म्हणजे आयुष्यामध्ये एकत्र कसं राहू शकतो, फॅमिलीला आपण बॅलन्स कसं करायचं, आपण त्याचं सिस्टीम आणि स्ट्रक्चर कसं क्रिएट करायचं, कुठली नवीन वास्तू असेल किंवा नवीन सून असेल घरात येणारी किंवा आपलाच मुलगा असेल तर आपण ते कसं बॅलन्स केलं पाहिजे. आपलं स्वतःचंच जे लाईफ असतं तर वर्क आणि फॅमिली ह्याचा बॅलन्स, ह्याचे स्ट्रॉंग फाउंडेशन्स, इतक्या आणि अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या आनंद पिंपळकर सरांकडनं आणि प्रणव पिंपळकर यांच्यामार्फत. तर हा पॉडकास्ट परत एकदा बघा, परत बघा. यातल्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला मिळतील आणि पुढे असेच प्राऊड प्रोलक्झुरियन्सचे आपण अनेक पॉडकास्ट घेणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रोलक्सला एकदा व्हिजिट नक्की द्या, कारण आनंद सरांनी स्वतः सांगितले आहे इथे येऊन गेलंच पाहिजे असा हा अनुभव आहे. तर नक्की या. प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्स, पुणे, बाणेरी.